घ्यायचंय. यस, आलेले आहेत. कुठे आलेत? दोघे आलेत. मुरबे संघ एक्स्ट्रा खेळाडू या आपण लगेचच या मॅच स्टार्ट करणार आहोत. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ध्रुव आहे, दुसऱ्या बाजूला तेजस. सातत्याने पाहिलं तर ही जोडी आपण पाहतोय मुरबे संघाकडून संघर्ष करणारी ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये उतरले. तर दुसऱ्या बाजूला क्लास गोलंदाज कुशल आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. काय जबरदस्त लेगकट पाहायला मिळतोय. चेंडू जर पाहिला तर हलवारपणे अंगाला स्पर्श करतोय तो म्हणजेच ध्रुवच्या. खूप चांगला चेंडू. इथे मात्र ड्राईव्ह केली होती परंतु थँक्यू. अमितेशने खूप चांगलं प्रयत्न केलं होतं, मात्र आवाक्याच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा मात्र नशिबाची साथ नक्कीच क्षेत्ररक्षकाला नसते. इथे मात्र आपण पाहतोय ध्रुवने चांगली सुरुवात केली. हलक्या हाताने सिंगल रन्स इथे मात्र घेतली जाते. धावसंख्या 1ने आणखीन वाढेल. 5 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर चांगली सुरुवात आहे. मी म्हणेन नक्कीच मुरबे संघाची ही चांगली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र हलक्या हाताने तेजस देखील रन्स पाहायला मिळतोय. सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट होते कारण की कुशलच्या विरोधात फलंदाजी करताना एक मोठा फटका आलाय. तदनंतर सिंगल डबल इथे मात्र घेणं खूप गरजेचं आहे. ही रणनीती आहे. हे एक इंटेलिजंट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना ते मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने जर पाहिलं तर सिंगल डबल चालू आहे. 7 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 5वा चेंडू आणि 6वा चेंडू नक्कीच असणार आहे. हा चेंडू जर पाहिलं तर खूप गतिवान चेंडू होता. या चेंडूवर ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे मात्र कंप्लीट करतोय कुशल. खूप चांगल्या पद्धतीने एक फटका जरूर लागला होता त्याच्या विरोधात. मात्र धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते 7 धावा. जे आपण पाहतोय सुरक्षा रक्षक वॉचमन जे आहेत विनंती असेल या जरा इथे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला यायचं आहे. सुरक्षा रक्षक जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश येतोय. दुसऱ्या बाजूला ध्रुव हा फलंदाज पाहायला मिळेल. पहिला चेंडू ज्या पद्धतीने टोळावलाय समोर आले होते. इथे मात्र पहा पंचांकडे दाद मागितली परंतु अपील ज्या जल्लोषामध्ये होतं नक्कीच पाहायला मिळालं. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त जल्लोष पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होती आणि तेच कारण आपल्याला पाहायला मिळालं. पंचांनी ते देखील निर्देशात घेतलं आणि त्यानंतर पाहिलं तर सुरक्षित गडी हा आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर ध्रुव पहिला चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र तेजस एक सुरेख फलंदाज म्हणून तेजसकडे पाहिलं जातंय. आता मात्र स्वतःवर ते थोडंसं नियंत्रण केलंय तेजसने कारण की मोठे फटके मारत नाही. कारण तेजसकडे देखील गॅप खेळण्याची क्षमता चांगली आहे. चांगला खेळतोय तो. परंतु आज ध्रुवाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने झाले. पहिल्या चेंडूवर आघात केला होता त्यांनी देखील. हा देखील फटका चांगला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. मैदानाच्या आतमध्ये ठेवतोय. वैभव मात्र शाबासकी देईल त्याला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. रन्स मात्र मिळेल एक धावने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते आतापर्यंत 10 धावा. डबल फिगर मध्ये धावसंख्या लागली जाते. भावेश पुन्हा एकदा सज्ज असेल. समोर तेजस आहे. आता मात्र आक्रमकता इथे करण्याचा प्रयत्न गडी बाद होईल.
बाद होतोय. संघर्ष मुरबे संघाचा विचार केला तर तेजस सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. पहा, फटका मारण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत बॅट थांबवली होती तेजसने, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालं. कुशलच्या माध्यमातून एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलंय. जेव्हा आपण जेव्हा जेव्हा कुशलला पाहतोय, नक्कीच उनभाटचं नाव चांगलं करताना, रोशन करताना आपण नेहमीच पाहिलंय. आता मात्र जातोय नवीन फलंदाज अंचू येतोय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत भावेश याच्या गोलंदाजीतून. नोचा कॉल आहे इथे मात्र आत्महत्या. नक्कीच मी म्हणेन बॉक्सिंगच्या रूपाने थँक्यू. नक्कीच थोडीशी लालच दिली होती. जरी चेंडू खराब असला उनबाट संघाचा, परंतु त्या चेंडूवर जर पाहिलं तर एक चांगला फलंदाज नक्कीच ध्रुव नावाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्भय येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला साईड सांभाळण्यासाठी मात्र हा फलंदाज इथे आलाय. विचार केला तर हार्दिक देखील आज उपस्थित नाहीये. कुठेतरी लग्नाच्या बंधनामध्ये नक्कीच अटकणार आहे. थोड्या दिवसामध्ये त्याचं देखील इथे एकाचे 2 हात नक्कीच होताना पाहायला मिळेल. दोनांचे 4 हात देखील होतील. आता मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच चेंडूवर नक्कीच थोडीशी मिसफील्ड झाली होती. नंतर तदनंतर पाहिलं तर भरपूर सावरलंय स्वतःला आणि तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. शाबासकीची थाप नक्कीच पाठीवर मिळेल. इथे जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. संघर्ष मुरबे संघ आपण पाहतोय आतापर्यंत थोडीशी विचारलेली स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न करतोय, मोठे फट मारण्याचा प्रयत्न करतोय, पण अपयश. ज्या पद्धतीने पाहिलं पण ध्रुवाला थोडासा खराब चेंडूवर हाणामारी करण्याचा प्रयत्न केला होता त्याने देखील चेंडूवर, परंतु नशिबाने साथ दिली नाही. चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने त्याचं देखील विकेट्स पडलं गेलं. वैभव येतोय नवीन गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज म्हणून वैभवकडे पाहिलं जाते. ऑफ कटर, लेग कटर देखील त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहूया दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर अंचू आपण पाहतोय. ओहो, पहिला चेंडू गतिवान चेंडू होता. इथे मात्र धोक्याची घंटा देखील वाजली होती. रन आउट होण्याचा चान्स देखील होता, मात्र हिट झाला नाही आणि त्याच्याच कारण झालं इथे मात्र सिंगल रन्स देखील मिळतोय आणि विकेट देखील सेव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पडली तर आता मात्र 14 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. नक्कीच पराग मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. डिजिटल स्कोरर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्रेश घरत खूप चांगल्या पद्धतीने ही टीम वर्क. हा जीवनदान मिळालं निर्भयला आणि तदनंतर मी हिट करीन, मी माझ्या संघासाठी चांगलं खेळीन, हे मात्र शपथ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतली आणि शपथ घेताना आता देखील आपण पाहतोय चौकार देखील येतोय. खूप चांगल्या पद्धतीने वैभववर अटॅक केला जातोय. थोडासा गतिवान चेंडू, हा देखील चेंडू थोडासा टेक्निकल फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि ह्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या 19 धावा. षटकातील जर पाहिलं तर चौथा चेंडू. हा चेंडू चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू जाणार नाहीये, भावेश चेंडूला अडवतोय. जोपर्यंत पाहिल तोपर्यंत सिंगल रन्स इथे मात्र घेतली जाते. 20 धावा स्कोरबोर्डवर. हा देखील फुलटॉस चेंडू आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये थोडस गॅप जास्त होतं, परंतु क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने आला चेंडूवर आणि तदनंतर पाहिलं तर चेंडूला अडवलं. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपण पाहतोय आतापर्यंत तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये 21 धावा. फटका चांगला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुण्याच्या एकदा. इथे मात्र धोका आहे आणि अंचू इथे मात्र बाद होईल. गडी बाद होतोय तो म्हणजेच
धावसंख्या 21 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 षटक कंप्लीट झालेत, म्हणजेच 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा स्कोरबोर्डवर आहेत. येणाराच षटक जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे एक इनिंग संपवण्यासाठी. आपण पाहतोय इथे मात्र उनबाट संघाकडून आता चांगली कामगिरी होते, कारण की जेव्हा जेव्हा विकेटची गरज होती तेव्हा मात्र खराब चेंडूवर देखील विकेट्स आलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि ते जर पाहिलं तर इथे मात्र नशिबाची साथ ही उनबाट संघाकडून घेताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वयं येतोय. छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला दर्शक या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज झालाय. दर्शकचा जर विचार केला तर ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट जोपासून ठेवलंय त्यांनी आणि स्टंपच्या अगदी लगत आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळलाय आणि जबरदस्त हा फलंदाज धडाकेबाज आहे. आल्या आल्या मात्र जबरदस्त हिट करतोय चौकार. संघाचा कर्णधार म्हणून ज्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते तोच दर्शक मैदानाच्या आतमध्ये आणि थोडंसं लेट आलाय, परंतु लेट टू लेट बट अपडेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर सत्यमला थोडासा चूप मिळतोय, चौकार मिळतोय, कारण की धावसंख्या झालेली नाही. मुरबे संघ थोडीशी धावसंख्या काढण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा दर्शक. फटका तर चांगला आहे समोरच्या दिशेने, परंतु आता 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 काय घडलंय? नक्कीच नॉट आउट. पंचांचा इशारा मात्र येतोय आपल्यापर्यंत. सिंगल रन्स इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 26 धावा. 26 धावा आपण पाहतोय. शेवटचं षटक चालू आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पुण्याचे एकदा. आता मात्र पुन्हा एकदा तोच पोझिशन पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तीच चेंडू त्याच क्षेत्ररक्षकाकडे जाताना पाहायला मिळाला आणि तदनंतर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू देखील आपण पाहतोय सुरक्षित आहे. फलंदाज हा चेंडू नक्कीच थोडासा डिक्लेअर झोन कडे गेला, परंतु सिंगल रन्स इथे कंप्लीट केली जाईल. 28 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय. शिवराज्य वेऊर एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला साईदीप नवकिरण. दोन्ही संघाचे कर्णधार. जशी इनिंग ब्रेक होईल ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. इनिंग ब्रेक नंतर या टॉस बॉक्स कडे यायचं आहे आपण. फटका चांगला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी गचाळ राहिली. सिंगल रन्स येईल. जिम्मेदारीने खेळतोय इथे जर पाहिलं तर फलंदाज मिस्टर निर्भय आणि दुसऱ्या बाजूला दर्शक. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हर मधला, या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल सत्यम याचा. गॅप खेळलाय. ही क्वालिटी आहे, एक क्रिकेट आहे मिस्टर. धावांचं लक्ष असणार आहे. चला दोन संघाचे कर्णधार एका बाजूला आपण पाहणार आहोत शिवराज्य वेऊर संघ आणि दुसऱ्या बाजूला साईदीप नवकिरण. हॅलो, साईदीप नवकिरण संघ आणि शिवराज्य वेऊर संघाचा कर्णधार आलेले आहेत. तर आपण जातोय टॉस साठी. दोन संघाचे कर्णधार इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वेऊर संघ सज्ज आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला साईदीप नवकिरण. चला दोन संघाचे कर्णधार आले. चॉईस इथे मात्र दिली जाईल दोन संघांदरम्यान. नवकिरण संघाचा कॉल असेल आपण पाहतोय. इथे मात्र नवकिरण संघ नाणेफेक जिंकले. आपलं काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि धनसार मध्ये आज जर पाहिलं तर हे आपण दृश्य पाहतोय, खूप चांगल्या पद्धतीने व्ह्यू पाहतोय, हा मैदान पाहतोय. कसं वाटतंय आज इथे येऊन? खूपच छान वाटते आणि नेहमीच सरसंघ
टुर्नामेंट आयोजित करतो, पण ह्या वर्षी जरा जास्तच चांगलं आहे आणि त्याने खेळाची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर जाऊया वेऊर संघाकडे. जर नाणेफेक जिंकला असतं तर काय डिसिजन असता? आम्ही पण प्रथम क्षेत्ररक्षक घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. आपण आताच वेऊरमध्ये एक नवकिरण रत्नदीप चषक आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र थोडंसं आपलं गाजावाजा चालला नाही. इथे मात्र पुन्हा एकदा संधी आहे. तर आज या मैदानावर आपले फलंदाज चांगली फलंदाजी करतील का? हो, आमचे फलंदाज बरोबर बॅटिंग करतील. आणि कसं वाटतंय या धनसार नगरीमध्ये येऊन? आयोजन फार चांगलंच केले आहे. मस्तपैकी ग्राउंड बनवलंय आणि मस्त आयोजन पुन्हा चांगलं आहे. यस, नक्कीच खेळताना मजा येईल. दोन संघादरम्यान आपण लढत देखील पाहणार आहोत. या जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, जिथे सामना रंगला जातोय दोन संघादरम्यान. एका बाजूला पाहिलं तर संघर्ष मुरबे हा संघर्ष करणारा नेहमीच संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला डिपेंडिंग मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे उनबाट. इथे पाहायला मिळतंय पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर धृतेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 3 धावा. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला मिस्टर भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू खराब आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. धृतेश मात्र सुरुवात थोडीशी खराब केली, कारण 2 चेंडू खराब फेकले आहेत त्यांनी. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडंसं धृतेशवर देखील प्रेशर आहे की काय हे मात्र नक्कीच पाहिलं जाईल. मात्र समजवताना आपण पाहतोय तेजसाला, तदनंतर पाहिलं तर अंचू देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. बघूया पुढचा चेंडू कसा फेकेल. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न वैभव याचा चुकीचा ठरतोय. डॉट चेंडू येतोय. पहा, खूप चांगलं इथे मात्र कानमंत्र दिलं जातंय त्याला की खूप चांगली गोलंदाजी करतोय, चेअरअप करतोय आणि हेच करणं गरजेचं आहे. टीमवर्क काय असते ते टीमवर्क मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावून मिळतंय संघर्ष मुरबे संघाकडून. परंतु विनंती असेल, प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मीटिंग करू नका, ही एक कळकळीची विनंती आयोजकांकडून आम्हाला सूचना येते. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. इथे जर पाहिलं तर चोरटी 1 धाव घेतली जाते. क्रिकेटमध्ये म्हटलं ना तर चोरट्या धावा होत असतात, की कळत नकळत पटकन सिंगल रन्स घेत असतात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 5 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 5वा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढायचा प्रयत्न भावेशाचा, परंतु प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीये, बॅटला चेंडू लावू शकले नाही आणि तेच कारण बनलं इथे मात्र सिंगल रन्स घेतले जात आहे. 6 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय गोलंदाज. मिस्टर धृतेश्वर आक्रमण केलाय, इथे मात्र अंचू नक्कीच थोडस गडबडले आणि तदनंतर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि डबल फिगर मध्ये 10 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. थोडस गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. इथून जर ही उनबाटची ओळख आहे, 2 फलंदाज ज्या पद्धतीने वैभव इन्फॉर्म फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भावेश, ज्यांनी 2 चेंडू आतापर्यंत हाताळले, 2 चेंडू मध्ये सिंगल रन्स जमून आपल्या संघाला दिले. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 24 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. उनबाट संघा समोर जर पाहिलं तर चॅलेंजिंग असणार आहे, कारण की मुरबे संघाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली क्षेत्ररक्षण त्याने देखील दर्शवलं आहे, परंतु जो फटका पाहिला आपण वैभवच्या बॅटमधून अंचू आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर क्षेत्ररक्षक ध्रुव होता आणि त्याच्या गॅपमधून नक्कीच चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतो. ऑफसाईड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक, आता मात्र लेग साईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक इथे लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्भय गोलंदाजी मार्कवर स्वतः चेंडू लाडवतोय. खूप चांगल्या पद्धतीने इथे फील्ड केलंय. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु थोडंसं क्विक फेकी असती तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. भावेशच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 धाव पूर्ण होते आणि धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा आतापर्यंत जमल्या जात आहेत. निर्भय दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय. रन्स वाचवायचा हे मात्र निर्धार मनामध्ये नक्कीच घेऊन उतरलाय. दुसऱ्या बाजूला रनांची भूक आहे. इथे चुकी केले निर्भय.
चेंडूवर छेडछाड करण्याचा प्रयत्न, झेल घेऊ शकले असते, परंतु ज्या पद्धतीने चेंडू आला, ज्या गतीने चेंडू आला त्यावर स्टॉप करू शकले नाही. चेंडू जातोय सरळ सीमारेषेपाल चौकार. SDJ. इथे मात्र डिक्लर झोन कडे चेंडू जाईल. सिंगल रन्सने स्ट्राईक देखील रोटेट होईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा जिंकण्यासाठी लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत अर्धी धावसंख्या झाले. सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल. जाणीव आहे सिंगल रन्स म्हणजे लाईफ लाईन क्रिकेटची म्हटली जाते. आज या क्रिकेटने भरपूर वेळ लावलाय. मात्र वेळ लावल्याबरोबर जर पाहिलं तर अनेकांना व्यवसाय देखील दिलाय. कॉमेंटेटर असो किंवा आपण पाहतोय जे डिजिटल स्कोरर तदनंतर पाहिलं तर डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेकांना व्यवसाय मिळवून देण्याचं काम या क्रिकेटने केलंय. शेवटचा चेंडू असेल षटकातील निर्भयचा. हा फटका तर चांगला आहे. समोरच्या दिशेने तेजू होता त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केला. ओव्हरची होते समाप्ती आणि जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोरवर लागली जाते 17 धावा. नक्कीच पालघर म्हणा, बोईसर म्हणा, आज क्रिकेट रंगला जातोय कारण की ही सीझन आहे. कितीही थंडी असोत, कितीही मात्र जर दौस देखील असली तरी देखील आपण पाहतोय इथे खेळाडू मोठ्या प्रमाणावर खेळण्यासाठी आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर अर्धा पडला जो आहे तो पार केलाय. जो ज्या सरासरीने खेळलाय संघ 12 चेंडूमध्ये 17 धावा जमवल्यात. इथून देखील आपल्याला 12 चेंडूमध्ये 17 धावा जमवायच्या आहेत. जशा वैभवने 2 चौकार वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले त्याच लयने त्याला खेळावे लागेल. विचार केला संघर्ष मुरबे संघाचा तर गोलंदाजी मार्कवर इथे सज्ज होईल. येस आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर मुरबा एक्सप्रेस चिन्मय आपल्याला पाहायला मिळेल. ओहो पहिला चेंडू खर्चिक गोलंदाजी ज्याला म्हटलं जाईल कारण या गोलंदाजीवर हेच चित्र पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय जास्तीत जास्त फुलटॉस चेंडू फेकले जातात कारण गती देते. अँगलने आपण पाहतोय गोलंदाजी होते आणि जो अँगल होतोय तो पूर्णपणे प्रॉपरली जर चेंडू सुटला नाही तर नंतर थोडासा लेट जरी सुटला तरी चेंडू हा नोचा कॉल साठी जातोय. इथे मात्र भीमर चेंडू पाहायला मिळाला. 5 धावा इथे खर्च केल्या जाईल. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पहा पूर्णपणे चित्र बदलून टाकलंय एका चेंडूने. आपण पाहत होता आतापर्यंत संघर्ष करणारा मुरबा संघ खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत होता. मात्र एका चेंडूवर एक खराब चेंडू पूर्णपणे जो आहे बॅकफुटला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागेल. चिन्मयला जी धावा दिल्या आहेत याला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. चांगले प्रयत्न करावे लागतील. फुलटा चेंडू आहे. इथे मात्र तेजस चेंडूला अडवतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन तेजसचं. डॉट चेंडू येतोय. कमबॅक आणि कमबॅक हे मात्र नक्कीच संघर्षाचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. आता देखील हा खराब चेंडू. इथे मात्र पाहतोय सिंगल +1 एकूण 2 धावा इथे मात्र दिल्या जाईल. हे आज चिन्मयचं थोडस लक्ष वेधीन चिन्मयकडे कारण की खराब थोडीशी गोलंदाजी करतोय. प्रॅक्टिस मध्ये आहेत की नाही याचं देखील आपण पाहू शकतायत कारण की अशा पद्धतीची गोलंदाजी साठी प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. आता मात्र चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 आणि 11 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 10 धावा मॅचचं समीकरण. इथे मात्र थोडंसं चेंजेस होतंय गोलंदाजीमध्ये कारण चिन्मयला आतापर्यंत आपण 2 चेंडू भीमर फेकताना पाहायला मिळाले. बॉलर चेंज होतोय. भीमर च्या पद्धतीने झालाय. अनिकेत येतोय गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू शिल्लक आहेत.
इस कमिटी मेंबर्स आपण या. गोलंदाजी करतोय त्याला कंटिन्यूच केलं जाईल. जे आपण पाहतोय जशा पद्धतीने BCCI असते तसं इथे मात्र पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आहे आणि त्याची जिम्मेदारी असते पूर्णपणे. जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत आपण पाहत असतो. इथे देखील थोडंसं आपण अडथळा आला आणि या अडथळ्याला लगेचच एक कॉलबॅकवर धन्यवाद मी म्हणेन वाणी सरांचं. खूप चांगल्या पद्धतीने त्याने देखील सपोर्ट केलेला आपल्याला पाहायला मिळेल. सचिव आहेत ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे आणि या ठिकाणी त्यांना एक कॉल लावल्यानंतर लगेचच कॉल बॅक त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. तर पुन्हा एकदा चिन्मय कंटिन्यू करतोय गोलंदाजी मार्कवर. ओहो आता मात्र कंटिन्यू करतोय आणि कमबॅक देखील करतोय. या दोन गोष्टी एकत्रित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की चिन्मयला पुन्हा एकदा आणलं गेलं. वैभव मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बॉक्स विकेटच्या रूपाने आपला गडी देखील गमावला जातोय. यस डीजे जाऊया एक छोटीशी धुंद ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. सिंगल रन्सने होईल स्ट्राईक रोटेड. एक धावसंख्येवर स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 25 25 धावा. 25 धावा आपण पाहतोय. हा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षक वेगाने आला असतं तर काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र तसं काही झालं नाही. सिंगल रन्स मिळेल. सिंगलने 26 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. आता मात्र सिंगल जाणीव आहे. कुशल एका बाजूला फलंदाज तर दुसऱ्या बाजूला भावेश. वैभवचं विकेट गेल्यानंतर आपल्याला हा सामना जिंकवायचा आहे हे मात्र मनामध्ये निश्चय करून दोन फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर इथे मात्र फलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चिन्मय ओहो चांगला चेंडू परंतु इथे इथे काय घडलं जातंय नाही. भावेश सुरक्षित आहे. चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चला थोडी घाई करायची प्लीज. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. इथे जिम्मेदारीचा भाग खूप मोठा आहे. जर पाहिलं तर या धावा रोखण्याचं काम देखील करू शकते संघर्ष मुरबे.
त्यांच्याकडे स्ट्रॅटर्जी आहे, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देखील आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रन मशीन, एका बाजूला कुशल मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय कुशल. अशा कित्येक मॅच दबाव न घेता मात्र त्याने जिंकून दिले आहेत. असा खेळाडू आपल्याला कुशल पाहायला मिळतोय. तर सलामीचे फलंदाज, एक डॉट टाकलेला पहिला टाकलेला त्याने. ओव्हरची होते समाप्ती. यस प्लीज, विनंती असेल पंच आपल्याला देखील विनंती करतोय, थोडस लेट होतंय आपल्याला. विनंती असेल, प्रत्येक चेंडूवर मीटिंग्स नकोय आणि डिसिजन देखील जे काय असेल ते त्वरित द्या आणि त्वरित फिल्डिंगला लागायचंय. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू देखील इथे आहे आणि एक्स्ट्रा खेळाडू आपण का मागवतोय, ही मिस्टेक असते, ती मिस्टेक सुधारवण्यासाठी. आपण पाहतोय सिंगल रन्सने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर अनिकेत येतोय. येस, आपण पाहतोय थोडस फास्ट क्रिकेट खेळावं लागेल, कारण की इथून जर पाहिलं तर आणखीन एक पॅनल आहे. हा पुढचा चेंडू अनिकेत याचा आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, हे खर्चीकरण करणं खूप महागडं पडेल. कारण इथून जर पाहिलं तर 5 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील आणि 5 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. सिंगल रन साठी गेलेत पुण्याचे एकदा. सिंगल रन्स मिळेल, कंप्लीट होईल. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथून खूप प्रयत्न करावे लागेल, खूप संघर्ष करावा लागेल मुरबाड संघाला, कारण की 2 चेंडू डॉट फेकावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला एकाकडे भावेश आहे, दुसऱ्याकडे कुशल आहे. जोपर्यंत हे 2 फलंदाज आहे तोपर्यंत ही धावा देखील निघू शकतायत, कारण की कुठलाही प्रेशर घेत नाहीये. हे 2 फलंदाज कूल माइंडेड आहेत दोघेही. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टर अनिकेत गोलंदाजी मार्कवर. आता मात्र खूप चांगला चेंडू, इथे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु काय घडतंय, गॅदर करता आलं नाहीये. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल दर्शकच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये आता मात्र 2 धावांची आवश्यकता. हे क्रिकेट आहे, हे महासंग्राम आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत जर पाहिलं तर धनसार नगरीमध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि तब्बल जर पाहिलं तर खासदार चषक 2024 मध्ये 50,000चं कॅश प्राइज जे घेऊन आलंय. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र पूर्णपणे क्षेत्ररक्षक थोडस वर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रन्स रोखायची आहे, हा निर्धार मनामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला कुशल थोडस क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय आणि तदनंतर इथे पाहिलं जाईल गॅप कुठे खेळावा. कुशलकडे क्षमता आहे. अनिकेत मात्र गोलंदाजी करताना सिंगल रन्स घेतोय. इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट होते. आता मात्र जर पाहिलं तर स्कोर लेवल होईल. यस, प्रशांतदादा राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर, प्रशांतदादा मुख्य मंचावर VIP डाईजवर बसून या सामन्याचा आनंद घ्या. इथे मात्र आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघ हा सामना पराभूत होताना पाहायला मिळाला. खूप चांगली खेळी केली, परंतु जो आणखीन चांगला खेळतोय तो मात्र संघ इथे जिंकताना आपल्याला पाहायला मिळते. तेच पाहायला मिळालं. खूप चांगलं संघर्ष केलं उनबाट संघाने आणि संघ इथे मात्र विजय मिळवताना. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला नवकिरण संघ ज्यांनी नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि दुसऱ्या बाजूला आमंत्रित केलंय वेऊर संघाला. एक बिग टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. जसा सामना सुरू होईल नक्कीच आपल्या समवेत या गावचा गोड आवाज मॅन ऑफ द मॅच आपण सर्वप्रथम देणार आहोत. तर मिस्टर वैभव ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रशांत दादा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण